तर थँक्यू सो मच साई सर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. द्वितीय फेरीमध्ये ही पहिली मॅच तुमच्या समोर येईल. एका साईडला संघ पाहायला मिळेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्या संघासमोर फाईट करत असताना यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाल 11 जयदुर्गा मोरबी. टॉस जिंकलाय खरं तर उसाटणे टीमनं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय तो मात्र मोरबी टीमला. 4 षटकांची मॅच पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करते उसाटणे टीम आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये किती धावा जोडल्या जातील, किती धाब्यांचं लक्ष सेट होईल याच्याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा. कॉमेंट्री बॉक्समधून आम्ही दोन्ही टीमना शुभेच्छा देतो. या स्पर्धेला एन्जॉय करत असताना आमचे मित्र विनोद पाटील शिरवली, त्याच्यानंतर कारमजी मडवे असतील, प्रेमजी मडवे असतील, अजयजी पाटील आपले या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सर्व अतिथी मान्यवर जे आपण VIP डाईसवरती पाहतो त्या सर्व मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही लाख आभार व्यक्त करतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज अजय भंडार यांना मुकेश मडवी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मला पाहायला मिळेल संकेत पाटील हा पहिला गोलंदाज. मॅच लावते सुरुवात द्वितीय फेरीमध्ये पहिली मॅच. पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. पहिलाच बॉल प्रगती पथावर, गोलंदाज तयार संकेत पाटील. पहिला बॉल फुलटॉस प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, फटका बसला पहिल्याच बॉल वरती. हा पहिला धक्का. फलंदाज अजय भंडारी बॅक टू द पवेलियन. पहिल्याच बॉलवर त्या पहिला धक्का, बिग धक्का लागलाय. अजय भंडारी मैदानातून बाहेर झालाय. 4 षटकांची मॅच, त्याच्यामुळे अजयला चांगला खेळ करणं हे गरजेचं होतं. मागील मॅच मध्ये देखील पाहिलं वैयक्तिक 6 धाब्याचं योगदान दिलं आणि या मॅच मध्ये अगदी अकाउंट देखील ओपन न करता मैदानातून बाहेर झालाय. आणि आमचे बाबूशाह हमेशा म्हणतात कि दिल ने चाहा था जिसको जी जान से भी ज्यादा वही रुलाती है सबसे ज्यादा. ज्या विकेट ज्या खेळाडूवरती पूर्णपणे अपेक्षा होती आणि तोच फलंदाज अजय भंडारी अगदी स्वस्तामधून मैदानातून बाहेर झालाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धनंजय हिलाल, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो. काय गोलंदाजी केली होती, 6 बॉल मध्ये 6 धाबा डिफेन्स केल्या होत्या. आता इथे फलंदाजी करावी लागेल. शॉट पाकवस कबरले, क्षेत्ररक्षक होते, थ्रो अचूक राहिली, कलेक्टिंग झाली नाही. त्याच्या कारणास्तव या बॉलवरती आले सिंगल. एकेरी दाबेला प्राधान्य, एक दाबेनं वैयक्तिकांना संघाचं अकाउंट हे ओपन केलं फलंदाज धनंजय हिलालला. पहिला P1 षटक, अगदी चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती भेदक मारा गोलंदाजी करत असताना तुम्ही संकेत पाटीलला पाहता. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली. समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज मुकेश मडवी हा फलंदाज. प्रहार करण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षक पम्बलिंग झाल्या, बॅकअप भरपूर चांगला आला आणि हा देखील तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी सध्या संकेत पाटीलची. पहिल्या P1 षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी करत असताना मोरबी टीमसाठी टीमचा संघनायक सर सेनापती आणि तेवढीच चांगली गोलंदाजी आपण संकेत पाटीलची मॅच मध्ये पाहतोय. समोर मुकेश मडवी आज द ओपनर ऑफ फलंदाज इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतं. लाऊड अपील केली जात्या. फलंदाज बाद LPW चा शिकारा दुसरा ते धक्का बॅटिंग करत असताना यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाल 11 जयदुर्गा मोरबी टीमला 2 सलामीचे खेळाडू अगदी स्वस्तामध्ये आऊट झाल्या आणि दुसरा धक्का बॅटिंग करत असताना उसाटणे टीमला. पाच चांगली गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्ही संकेत पाटीलची पाहता. 4 बॉलमध्ये अवघ्या 1 धाव खर्च केल्यानं 2 धक्के बॅटिंग करत असताना उसाटणे टीमला दिला. पहिला षटक कसं फेकावं ना
याचं ज्वलंत उदाहरण दाखवत असताना गोलंदाज संकेत पाटील समोर नवीन फलंदाज इन झाल्या चौथ्या क्रमांकासाठी उज्ज्वल डोपरी हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रहार केला फटका चांगला पावर सर्कल षटक या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केला आणि पंचांचा इशारा की या बॉलवरती धावा जोडल्या जातील 4 आलाय फलंदाज उज्ज्वल डोपरीच्या पाठमधून पहिला चौकार चारच्या मदतीनं संघ 5 या कड्यावरती जाऊन पोहोचला शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार अंतिम बॉलवरती देखील प्रहार केलाय लॉंग ऑफ क्षेत्र खाली सलगचा हा पहिला तर दुसरा चौकार फलंदाज उज्ज्वल डोपरीच्या बॅटमधून आलाय पहिल्या षटकाचे खेळ झाले समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाटणे संघ जाऊन पोहोचला 2 बाद 9 या आकड्यावरती चला थोडा फास्ट केला पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण संकेत पाटीलची पाहिली जिथे 2 धक्के बॅटिंग करत असताना उसरणे टीमला आणि धावा पहिला P1 षटकामध्ये खर्च केला टोटल 9 4 षटकांची मॅच आणि 4 षटकामध्ये चांगला टार्गेट सेट करायचं असेल तर आता फलंदाज उज्ज्वल डोपऱ्यानं खरं तर धनंजय हिलाला चांगला खेळ करावा लागेल थोडा फास्ट केला वारंवार सूचना देतो आम्ही लक्ष द्या मोरबी टीम संकेत पाटील जास्त वेळ खर्च करता चला थोडा फास्ट केला वारंवार सूचना आम्ही देतो अगदी सर्व सामने अगदी वेळेवरती कव्हर करायचे त्याच्यामुळे मी प्रत्येक टीमला विनंती करतो की वेळेनुसार आपली इनिंग समाप्त करा अंपास आपण देखील ऑन करा षटक क्रमांक दुसरा मार्ग असता बॉलिंग ट्राय करते गोलंदाज विघ्नेश पाटील पहिला बॉल वाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न यष्टिरक्षक थोडंसं फंबलिंग झाल्यानं पहिल्या बॉलवरती 22 मध्ये सिंगल धाव जोडली जाते एक धावेनं संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करतो स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे समोर फलंदाज पाहिलं पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये उज्ज्वल डोपरी मागील षटकामध्ये सलग 2 बॉल 2 चौकार आपण उज्ज्वलच्या बॅटमधून पाहिल्यानं तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती प्रहार केला फटका चांगला आणि या बॉलवरती धाबा येथे 7 ठोकलाय उज्ज्वलनं हा षटकार चौका त्याच्यानंतर हा षटकार फलंदाज उज्ज्वल डोपरीच्या बॅटमधून धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार विघ्नेश पाटील हा गोलंदाज बॉलिंग ड्राईव्हवरती स्लोवर बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं चेंज स्पेस हा बॉल डिलिव्हर केलाय आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल विसावला जिथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतं व्हायरेशन सध्या विघ्नेशचा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं षटकारानंतर बॅकअप देण्याचा प्रयत्न ओव्हरमध्ये विघ्नेश पाटीलनं केलाय धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या समोर पुन्हा एकदा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल उज्ज्वल डोपरी पुढचा बॉल गोलंदाज विघ्नेश पाटील पुन्हा एकदा चांगली लेन्थ चांगली लाईन बॅकअप दिला भरपूर चांगली गोलंदाजी षटकारानंतर कमबॅक कसे करावं
याचं ज्वलंत उदाहरण सध्या गोलंदाज विघ्नेश पाटील देतोय. खेळाडू कक्षामध्ये आवाज येऊ नका, वारंवार सूचना आम्ही देतो, लक्ष असू द्या. सलग 2 बॉल निर्धाव फेकल्यात. आता शांत ठेवण्याचा प्रयत्न फलंदाज उज्ज्वल डोपरीला करतोय गोलंदाज विघ्नेश पाटील. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा उज्ज्वल ऑन साइडला केला. पटका चांगल्या गॅप, भरपूर मोठी चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आला. 4च्या मदतीनं संघ 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा आल्या. 2 महत्वाचे विकेट, 2 सलामीचे खेळाडू बाहेर झाल्या. थोडासा प्रेशर होता आणि त्याच्यानंतर उज्ज्वल हा खरं तर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी हा डिलिव्हर केला आणि अंतिम बॉल आलाय डॉट. अशा रीतीनं 2 षटकांचं खेळ समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला टोटल 20 या आकड्यावरती. टॉस साठी कॉल देतो, लक्ष असू द्या. पहिल्या फेरीमध्ये 3रा सामना तुमच्या समोर येईल. एका साईडला मृण्मय 11 कानोबा स्पोर्ट कुंडेवाल आणि त्याला फाईट करेल सतरंगी हेदुटणे. दोन्ही टीमच्या संघटनांना विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल, त्याच्यामुळं कुंडेवाल टीमच्या संघटनाला हेदुटणे टीमच्या संघटनाला विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस 10च्या सरासरीने धावा जमा केल्या. पहिल्या 2 षटकामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाने टीमला संघ 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता यापुढे 2 षटकामध्ये अगदी आक्रमण करावं लागेल बॅटिंग करत असताना उसाने टीमला. समोर फलंदाज पाहता धनंजय हिलाल प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज. 3रा धक्का फलंदाज बाद. धनंजय हिलाल मैदानातून बाहेर. हा 3रा धक्का लागेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमला. बाहेर गेल्यात. धाव पुस्तकामध्ये धाबा पाहिल्या तर संघ 20 या आकड्यावरती. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अनिकेत ढोपरी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चांगले खेळ करावा लागेल अनिकेत ढोपरीला. संघ थोडासा अडचणी खाली आलाय आणि अडचणीतून सुखरूपपणे बाहेर न्यावं लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर अनिकेत ढोपरीला शेवटपर्यंत खेळ करावा लागेल. पहिला बॉल परिचय देत असताना पहिल्याच बॉलवरती तडाखा दिला. पहिल्याच बॉलवरती धमाका. पहिल्याच बॉलवरती ठोकला अनिकेत ढोपरीनं हा षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकाराला 6 धावेनं संघ 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटक क्रमांक 3रा मार्गस्थ गोलंदाज प्रतीक पाटील. पुन्हा प्रहार केला. हा देखील पटका चांगला अलाउन द कार्पेट. स्ट्रेट डाईव्ह केल्या क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील. सिंगल कंप्लीट. 2ऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या. 2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या पाहिली. संघ 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 4 षटकांची मॅच. पहिला पूर्वार्ध एक चांगला टार्गेट सेट करायचा आणि त्याच ईर्षेनं फलंदाजी करत असताना इन ॲक्शन मध्ये तुम्ही अनिकेत ढोपरीला पाहता. ब्रह्मास्त्राचा वापर केला. परफेक्ट यॉर्कर हा बॉल डिलिव्हर केला प्रतीक पाटीलनं आणि हा बॉल निर्धाव पाहायला मिळतो. प्रतीक पाटीलचा विचार केला तर 4 चेंडू फेकले आणि 4 बॉलमध्ये
8 धावा खर्च केल्याने 1 विकेट देखील प्रतीकच्या नावावरती आहे. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा अनिकेत डोपरी. फुलटॉस बॉल फटक्यात चांगल्या क्षेत्ररक्षक आहेत. मस्तक पे तस्तक चेंडू फरार. 4 धावेसाठी चौकार. चौकाराला 4च्या मदतीने संघाची धावसंख्या पाहिली. संघ 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटच्या अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. षटक क्रमांक 30 मार्गाचा समोर पुन्हा एकदा एक ताकद फलंदाज तुम्ही स्ट्राईक वरती पाहता. अनिकेत डोपरी वैयक्तिक पाहिलं तर 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 12 धाब्यांचे योगदान देत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उसाने टीमला हलक्यातून ड्राईव्ह केला. पुश करो खुश रहो हा मंत्र जपला. स्वतःवरती विश्वास ठेवला. स्ट्राईक स्वतःवरती ठेवल्या. अंतिम बॉलवरती आले सिंगल. अशा रीतीनं 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसरने संघ जाऊन पोहोचला डबल 33 या आकड्यावरती. समोर एक ताकद फलंदाज अनिकेत डोपरी. पहिला बॉल स्लोवर गतीचा होता. फिंगर रोल देखील केला ना. पहिला बॉल आलाय निर्धाव. अगदी सुरुवात का चांगली करत असताना आपल्या या षटकामध्ये गोलंदाज समीर ठाकूर. पहिला बॉल डॉट फेकला. धावसंख्या स्थिर या फलकावरती संघ जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. शेवटचं षटक आहे त्याच्यामुळे प्रहार आक्रमण हे करावं लागेल. त्या शीर्षानं फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत डीप मिडॉनला. ओ कॅच ड्रॉप जीवनदान. बॅटिंग करत असताना अनिकेत डोपरीला मिळतील 2 धाबा उसळणे टीमला 2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धावांची इन्व्हेस्टमेंट पहिली ना. संघ जाऊन पोहोचला 35 या आकड्यावरती. अनिकेतला जीवनदान दिलं याची किंमत नक्कीच मोजावी लागेल मॅच मध्ये आता मोरबी टीमला. ब्रह्मास्त्राचा वापर तेवढी चांगली गोलंदाजी. डायरेक्ट हिट फलंदाज बाद. रन आउटचा शिकार. धक्का लागलाय. 4था बॅटिंग करत असताना उसरणे टीमला. उज्ज्वल डोपरी बॅक टू द पवेलियन. असताना उसरणे टीमच्या माध्यमातून किती धाब्यांचा टार्गेट हा सेट केला जाईल. चांगली गोलंदाजी आपण समीर ठाकूरची पाहतोय. अगदी स्लॉगर षटकामध्ये जखडून ठेवल्या. सध्या बॅटिंग करत असताना नक्कीच उसरणे टीमला मोठ्या पटक्यामध्ये वंचित ठेवण्याचा प्रयत्न समीर ठाकूरचा राहिला. प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाही. या बॉलवरती आले सिंगल. 1च्या मदतीनं संघ 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. स्ट्राईक देखील उठेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज अनिकेत डोपरीला पाहता. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किमान 1 मोठा फटका हा अपेक्षा धरून बसलाय सध्या
स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाने संघ. समोर धाकड फलंदाज क्षमता प्रोटिशन स्वतःला मैदानावरती सिद्ध करावा लागेल अनिकेत डोपरीला. येणाऱ्या 2 बॉलमध्ये किमान एक मोठा फटका. आडव्या बॅटचा वापर चाणक्यरित्या गोलंदाजी समीर ठाकूरची या मॅच मध्ये. मागील मॅच मध्ये थोडासा मागणं राहिलं, मात्र या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली, लाजवाब गोलंदाजी समीर ठाकूरची राहिली. शेवटच्या षटकामध्ये अगदी जखडून ठेवला. धावेसाठी संघर्ष करावा लागतं. स्वागत षटकामध्ये बॅटिंग करत असताना उसने टीमला अवघ्या 5 बॉलमध्ये पहिला तर 3 धावा खर्च केला गोलंदाज समीर ठाकूरनं. शेवटचं षटक कसं फेकावं याचं जिवंत उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये समीर ठाकूर. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. अंतिम बॉल अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, यस रनआउटचा शिकार. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उत्साहाने टीमनं धावा जमा केल्या. त्या मात्र 36 आणि सेकंड क्षेत्रामध्ये लक्ष प्रवास करावा लागेल. तो मात्र यज्ञेश्वर प्रतिष्ठान अर्शाल 11 जयदुर्गा मुरबी टीमला प्रवास आहे. येणारे 24 बॉल आणि 37 धावांचा लक्ष सेकंड क्षेत्रामध्ये पार करायचा. हा लक्ष कशा रीतीनं पार केला जाईल या आवाजामध्ये करूया फेरबदल. आवाज ऐकायला मिळाला आमचे साथी समालोचक मित्र सिनियर समालोचक नक्कीच जगदीश पाटील सर यांच्या बाणीतून आपण ऐकूया सेकंड क्षेत्र. थँक्यू सो मच. कनोवा स्पोर्ट्स कुंडेवाल संघाने इथे जिंकला टॉस आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आमचे काकाश्री भगवानजी राजे यांचा मी करतो शुभ सन्मान. बाबा या आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. चला बाबांचा सन्मान घेतोय. आमचे काकाश्री आहेत मुकुंदजी राजे यांचे पिताश्री आहेत. काकांचा करतोय शुभ सन्मान. ऑल इन वन आहेत आमचे काका. बासरी वाजवतात, पेटी वाजवतात, गातात देखील खूप चांगलं आणि तितक्याच पद्धतीने मच्छीमार देखील खूप चांगल्या पद्धतीने करतात. जबरदस्त. आणि मंगलाष्टक देखील ते देखील गातात. ऑल इज वेल, ऑलराऊंडर आहेत. तर काकांचा करतो आपण शुभ सन्मान. चला इथे मॅच ऑन होत आहे. पहिल्या फेरीतील ही तिसरी मॅच आहे. मॅच नंबर इथे 4 ऑन होते.
धन्यवाद. तलोजा मजकूर बेठालीचे ग्रामस्थ मित्रमंडळ जर कोण आले असतील विनंती करीन व्यासपीठावरती आपल्या मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो, थँक्यू सो मच साई सर, थँक्यू सो मच मंगेश पाटील. क्रिकेटच्या रोमांचकारी अभूतपूर्व अद्वितीय आणि चित्तथरारक खेळामध्ये सर्वांचं श्री छत्रपती श्री ट्रॉफीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा चौथा दिवस रात्र या स्पर्धेची पहा मिळतो आपल्याला आणि मॅच सेकंड राऊंडमधील पहिला सामना या ठिकाणी पाहतोय. टीम उसाटणेच्या विरोधात मुरबी संघ, अर्थातच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे च्या विरोधात यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी. हा संघ पाहतोय की याच्या पहिल्या सत्रामध्ये धावा केल्या ते 36, 37चं टार्गेट आहे मुरबी टीम समोर. सलामीची जोडी ओपनिंग प्लेयर विकी पाटील आणि शुभम ठाकूर, गोलंदाज अजय भंडारी. फिरकीचा गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. दोन्हीकडे चेंडू वळवण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज. गेम इज ऑन. पहिलाच बॉल ओव्हर पिच, अगदी बॅटच्या रडारामध्ये आलाय, फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या बाहेरून. पहिल्या बॉलवरती धनधनी षटकार. मेकर आमचे सुनील राजे यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता विकी पाटील समोर आणि पूर्ण ताकद लाभत असताना त्याने पहिल्याच बॉलवरती 6 अकाउंट ओपन केलंय. मागचा सामना 6 बॉल 6 डिपेंड केला, हे सुद्धा विसरून जमणार नाही आहे उसाटणे संघाला. तर दुसरीकडे मोठी धावसंख्या चेस केली ती टीम मुरबी संघाने. 69 धाबा 5 षटकामध्ये चेस केल्या. अजय भंडारी पुन्हा एकदा फटका चांगला आहे, सरळ चाललाय चेंडू निघून सीमारेषेवरती. फिल्डिंग करत असताना 1-2 मध्ये रूपांतर. चितेश मडवी होते, अगदी बेगाने आले आणि तोपर्यंत 2 धाबा रोखल्या गेल्यात. अत्यंत चांगला मॅच पाहायला मिळेल. रफ अँड टफ अद्यापपर्यंत 2 सामने अगदी काटेकी टक्कर झाली आहे. पुन्हा एकदा झोकून मारलाय फटका, चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दुसरा टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, चौकार. नाहीतर दुसरा चेंडू प्रोव्हाइड करा. हे असं आलेला आहे चेंडू. जे प्रेक्षक वर्ग आहेत त्या ठिकाणी लगेचच चेंडू आणून देताना थोडासा बैट करावा लागतो, त्यासाठी हरकत नाही आहे. धावसंख्या 12, 3 चेंडूंचा केस संपलाय. 36 धाबा केल्या होत्या. 37चं टार्गेट या मॅचमध्ये पाहा मिळतोय. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल आपल्याला कान्होबा कुंडेवालच्या विरोधात सतरंगी एडुटने बी रोहित पाटीलचा संघ पाहायला मिळेल. 2 संघामध्ये पहिल्यांदाच लढत होते. मॅचमध्ये मजा येईल. जेव्हा वेगवेगळे संघ असतात ना तेव्हा मॅचमध्ये खूप मजा येत असते. पहिल्यांदाच या मैदानावरती त्यांची लढत होईल. चला मॅचमध्ये जाऊया. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचा होता, चेंडू पाठीमागे निघून गेलाय. एकेरी धाव मिळत असताना प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज विकी पाटील.
आक्रमक शैलीचा बॅटर आहे, त्याला माहीत आहे जरी धाबा कमी सध्याच्या स्थितीला बनवायच्या असल्या तरीसुद्धा त्याचा जो नॅचरल खेळ आहे तो सोडत नाही आहे. असंच काहीसं सांगत असताना प्रत्येक चेंडूवरती प्रहार करतोय शुभम ठाकूर आलाय. मगाशी त्याने चांगल्या धाबा केल्या. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या मिळाला. 33 धाबांची इनिंग साकारली. फटका चांगला आहे, टायमिंग सुरेख जुळलाय. 1 बाउन्स 4. पहिलाच बॉल फेस करत असताना चौकार आलाय. पॉवर प्लेचा षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना, 4 गोलंदाज, 5 ओव्हरचा सामना, 5 गोलंदाज वापरायचे असतात. आज स्पर्धेचा नियम आहे. शेवटचा बॉल क्लीन बोल्ड, यू मिस. फर्निचर डिस्टर्ब झालाय. फलंदाज बाद, बिग विकेट. शुभम ठाकूर मैदानाच्या बाहेर. आला होता, शेवटचा चेंडू होता. मोठा पडका खेळण्याचा प्रयत्न केला. 17 धावा आल्या होत्या. 5 बॉलवरती 17 धावा. 2 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी धाव सुद्धा येताना पाहिले आपण. आणि त्यानंतर 1 षटकार, 2 चौकार आले, 1 दुहेरी धाव. आणि 17 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागला. पॉवर प्ले मध्ये अखेर कारण शेवटच्या बॉलवरती एक सुखद धक्का दिलाय. मॅच मध्ये वापसी करेल का उसाटणे संघ? खूप चांगले गोलंदाज आहे त्यांच्या जबा. दुसरीकडे मोरबी संघ बीकी पाटील सारखा आक्रमक बॅटर त्यांच्याकडे आहे. डावकुरे आताचा फलंदाज स्ट्राईक वरती. न्यू बॅटर, न्यू कॅन्डिडेट प्रतीक पाटीलला पाहतोय. गोलंदाज उज्ज्वल ढोपरीला पाहतोय. मॅच मध्ये 37 धाबा करायच्यात. अद्याप 20 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 18 मध्ये 20. सामना जरी सोपा ऑन पेपर दिसत असला तरी सुद्धा तो क्रिकेटच्या भाषेमध्ये महागच आहे. हो, टॅपिंग केलं जातोय. बॅक टू बॉलर्स केल्यात. अगोदर थोडेसे पुढे सरकले विकी. टॅप करायचं होतं, मात्र जसा चेंडू वेगाने आला ना तसा बॅट अखडता घेतला आणि त्यामुळेच कोणत्याही प्रकारची धाव मिळाली नाही आहे. कमी धाबा बनवायच्या असल्या तरी सुद्धा प्रेशर असेल तो बॅटरवरती. पहिला सामना तसाच झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये तेच चित्र पाहायला मिळालं. आणि पुन्हा एकदा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. वाईड बॉल. पंच बाडचा इशारा करत असताना अवांतर धावेने भर पडली आहे. अतिशय चांगली नामांकित स्पर्धा पाहतोय आपण. छत्रपती ट्रॉफी. कमलाकर शेठ पाटील आणि त्यांचे तमाम सहकारी यांच्या मदतीने मात्र ही ट्रॉफी सफल होताना पाहा मिळतोय. ओव्हर नंबर 2. फुल टॉस. फायदा उठू शकले नाही आहे. विकी पाटील स्वतःवरती नाराज आहेत. फुल टॉसचा बॉल होता. चौकार षटकार येणं अपेक्षित होतं. त्याच्यावरती काही नाही आहे. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू वाईट, त्यानंतर डॉट. मॅच मध्ये वापसी करेल का स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ? संघाचे पुरस्कर्ते आमचे योगेश शेठ मडवी युट्यूबच्या माध्यमातून सामना पाहतात. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि आमचे रोशन मडवी सुद्धा आहेत. स्वागत आहे आपलं. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. 1 सेकंड वाईट. दुसरा वाईट बॉल आहे. बॅट पुढे केली होती मात्र त्यानंतर पाहिलं DRS. यास फिल्डिंग करणाऱ्या टीमचा DRS आहे वाईट साठी. पाहावं लागेल आता एक्झॅक्टली चेंडू कुठे पडला. चेक.
तर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दोस्ती दुनियातील राजा माणूस बंटी शेठ पाटील मुठवाल गावाचे अनबान शान यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. बंटी शेठ पाटील आपलं मनापासून आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. थँक्यू सो मच. वाईड बॉल आहे. या श्रीयू सुद्धा गमावला टीम उसाटणे संघाने. दुसरा चेंडू वाईड फेकण्यात आलाय. ओव्हरमध्ये विकीला मित्र बीट केलंय कारण 2 चेंडू विकी सारख्या फलंदाजाला डॉट खेळून काढलेत. उज्ज्वल ढोपरी या गोलंदाजाने चांगलं कमबॅक करत असताना 16 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. आता तुम्हाला थोडीशी टीम मीटिंग केली जाते उसाटणे टीमच्या वतीने. पण त्यांना सुद्धा माहीत आहे की अत्यंत कुशल मोमेंटला सामना आहे. सामन्यामध्ये वर्चस्व प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला इंटरव्हलमध्ये विकेट घ्यावे लागतील. चांगली कामगिरी करावी लागेल. त्यासाठी तुमच्याकडे गेम प्लॅनिंग पाहिजे, स्टँडिंग फिल्डिंग पाहिजे. अशा गोष्टी क्रिकेटसाठी लागत असतात जेव्हा तुम्ही फिल्डिंग करता. विकीचा बॉल हवेत आहे. फिल्डर आले होते, लगभग पोहोचले होते चेंडूपर्यंत, मात्र हातामध्ये विसावला होता. लास्ट मोमेंटला चेंडू पडला आणि त्यामुळेच विकी सारख्या फलंदाजाला जीवनदान मिळालंय. धोका पत्करतोय मुरबी संघ. कारण जरी कमी दाबा बनवायच्या असल्या इथून विकेट मिळाल्या, विकेट मिळत असताना चेंडू डॉट गेले तर सामना कठीण होईल. कारण असेच सामने कधी कधी कठीण होत असतात. ऑन पेपर जरी ते साधे सोपे वाटत असले की आपण सहजरित्या विजय मिळवू, मात्र नाही आहे. कधी कधी गोलंदाज आपली चमक दाखवून जातात. जिथे त्यांना चांगल्या प्रकारे गोलंदाजी करायची असं त्यांना सुद्धा माहीत असतं की आता आपल्याला इथून विकेट मिळवायचे आहेत, डॉट बॉल फेकायचे आहेत आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये सामना ते जिंकतात. त्यामुळे तसं चित्र होईल की नाही आहे. हो, चांगला बॉल अगदी झपकन आतमध्ये आलाय, पुढे केला, एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल नाही आहे. बघा हेच असतो जेव्हा तुमचे चेंडू डॉट जात असतात तेव्हा प्रेशर पाहायला मिळतोय. कारण त्यांनी सुद्धा पाहिला पहिला सामना जिथे 6 बॉल 6 बनवायच्या होत्या टीम नेवालीपाडा संघाला, मात्र त्या बनवता आल्या नाही आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट. दोन्ही चांगले स्टार फलंदाज मैदानामध्ये होते, लखन जाधव आणि निलेश जाधव, तरीसुद्धा त्या फलंदाजांना काही करता आले नाही आहे. हे क्रिकेटमध्ये असे किस्से तुम्हाला सर्रासपणे पाहायला मिळतात. त्यामुळे शांत डोक्याने जेवढं क्रिकेट खेळाल तेवढं तुम्ही विजयाच्या मार्गस्थ व्हाल. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. विकी पुन्हा एकदा रिक्स उचलतोय. वारंवार या षटकामध्ये उज्ज्वलने मात्र कमबॅक केलाय. अद्यापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 धावा एक्स्ट्रा राहुल, 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपण पाहिल्या. आता 13 बॉल 16 करायच्या. सामना अगदी सोपा होता मगाशी, आता थोडासा कठीण व्हायला लागलाय की काय, कारण रात्र आहे. त्यामुळे आता शेवटचा बॉल एज आहे आणि पकडला जाईल जेल. बिग विकेट. या मॅचची गोल्डन विकेट मिळाली. बिकीने सुरुवात चांगली केली, मात्र त्यानंतर चाचपडत खेळत असताना पुन्हा एकदा कमबॅक करतोय टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ. होता 18 बॉल मध्ये 20 बनवायच्या होत्या. आता बॉल शिल्लक आहेत ते 12 बनवायच्या आहेत त्या तुम्हाला 16 धावा बनवायच्यात. आता या मॅच मध्ये तुम्हाला असं चित्र पाहायला मिळतोय. फंटास्टिक बॉलिंग करत असताना टीम उसाटणे संघ. चला जास्त वेळ घेऊ नका. आता गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला
अमर हिलालला पाहतोय. हमारे पांडे जी आइए मंच के ऊपर, आपका स्वागत है. वाईट बॉल येत आहे. पंच बाट चिकून करत असताना मनोज पवार पहिला चेंडू वाईट आलाय. दिशाहीन गोलंदाजी करून जमणार नाहीये, कारण आता 12 मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत त्या धाबा 15. चेंडू आणि धाबांचं अंतर पाहिलं तर फक्त 3चं आहे. मग तर फक्त 3चं म्हणून जमणार सुद्धा नाही आहे, कारण याच मैदानावरती 6 बॉल 4 धाबा सुद्धा झाल्या नाही आहेत, 6 बॉल 6 धाबा सुद्धा झाल्या नाही आहेत आणि 6 बॉल 5 धाबा सुद्धा झाल्या नाही आहेत. फटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. 1 बाउन्स 4 मच निडेड चौकार. आठमधून चौकार आला. कधीपासून खेळाडू कक्षामध्ये सॅम ॲक्शन रिप्ले करून दाखवतात त्यांना. असा फटका खेळायला पाहिजे होता. हरकत नाही आहे. पाहतोय आपण जेव्हा मैदानामध्ये जातो ना, तेव्हा मित्रांनो सिच्युएशन वेगळी असते तिथे. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचं होतं. चेंडूची लाईन चांगली होती. चौकारानंतर डॉट बॉल आलाय. असे डॉट बॉल आल्यानंतर प्रेशर असतं तुमच्यावरती. सिंगल डबल काम चालतोय तुमचं कधी कधी. मग असे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच्यात विकेट जातात, त्याच्यात डॉट चेंडू जातात आणि मग सामना कठीण होतोय. 10 बॉल 11 धाब्याची गरज. सामना नेट टू नेट चाललाय. फुल टॉस फायदा उठू शकले नाही आहेत. खरं तर या बॉलवरती मोठा फटका येणं अपेक्षित होतं टीम मुरबीला, कारण फुल टॉस बॉलवरती चौकार षटकार पाहिले आपण. याच दरम्यान आमच्या आदरणीय सन्माननीय प्रवीणजी दळवी साहेबांचा व्यासपीठाकडे आगमन, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, शेवटच्या फायनलच्या दिवशी 2 लकी ड्रॉ असतील, 2 सायकल्स असतील, तर नक्कीच आमचे आदरणीय सन्माननीय प्रवीणजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून त्या 2 सायकल आम्हाला सुपूर्द करण्यात आल्यात. त्यांचं देखील मनापासून आभार. आणि आमचे पांडेजी त्यांचं देखील आभार. 1 मोर डॉट. पहा किती चांगली गोलंदाजी. आता 8 चेंडू 10ची गरज आहे. सामना कधी कधी सोपा वाटतोय, कठीण होत चाललाय. एक एक चेंडू डॉट चाललाय. विचार विमर्श करतात. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय मुरबी संघ, मात्र त्यांना यश मिळत नाही आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 17 धाबा आल्या. फटका पुन्हा एकदा फसलाय. कॉट अँड बोल्ड करण्याची संधी आहे. टिपलाय झेल. संपलाय तो मात्र संदेश करावकरचा खेळ. तेथून मात्र प्रत्येक फलंदाजाने चुकी केली आहे. मी म्हणेन एकाच्या फलंदाजाची नाही आहे. अद्यापर्यंत 4 फलंदाज पाहतोय, तशीच कामगिरी केली आहे. सामना लवकर संपवायचा होता, मात्र लवकर नाही आहे मित्रांनो. आता उशीर झाला आहे तुम्हाला सामना संपवण्यासाठी. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट प्रवीण करावकर मैदानामध्ये आला. शेवटचा बॉल असेल. अमरने सुद्धा जरी एखादा चेंडू वाईट फेकला असला तरी सुद्धा कमबॅक दाखवलंय, कारण षटक 3रं होतं. कमबॅकचं षटक राहिले मी म्हणेन उसाटणे संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा डॉट.
गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायलाच पाहिजे अमरसाठी. फार चांगली गोलंदाजी केली. टर्निंग पॉइंट षटक राहिलाय. 6 धावा खर्च केल्या 6 बॉल मध्ये आणि विकेट एक मिळवले. आता समीकरण येणारे 6 बॉल, गरज आहे ती कंपल्सरी 10 धावेची. समीकरण आहे. पहिल्या मॅच मध्ये होते वाकण संघाच्या विरोधात 6 बॉल 10 करायच्या होत्या, तेव्हा मात्र केल्या चौकार षटकाराने विजय मिळवला. मात्र आता 6 बॉल 10 पुन्हा एकदा तेच समीकरण आहे. तेव्हा वाकण संघ होता, आता समोर उसाटणे संघ होता. तेव्हा वेळ होती घड्याळामध्ये 6:30 वाजले होते आणि आता टाइम पाहतोय आपण या ठिकाणी 7:30 वाजतात. म्हणजे वेळचं सुद्धा आता वेळ बदलली आहे आणि संघ सुद्धा बदलले आहे. मात्र मुरबी संघ तोच आहे, त्याने आता धावा बनवायच्या आहेत. 6 बॉल 10 ची गरज आहे. गोलंदाज पाहतोय जितेश मडवी. चितेशला पाचारण केलंय. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. वा भाई वा, वाईट यॉर्कर. जबरदस्त गोलंदाजी पहा मिळतो आपल्याला. पहिला चेंडू डाट आलाय. 5 मध्ये 10. स्ट्राईकला पाहतोय आपण प्रतीक पाटील, ज्याच्या बॅटमधून मगाशी चौकार आलाय. 37चा अवघं लक्ष होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या, मग राहिल्या किती? फटका चांगला आहे ते सुद्धा ऑन साइडला खेळात. एकच जामेल, एकापेक्षा जास्त नाहीये. वा भाई वा. सामन्यावरती पकड निर्माण करत असताना 18 बॉल 20 ची मॅच होती. कोणी यकिनी केलं नसेल की सामना शेवटपर्यंत जाईल आणि तसंच काहीसं घडलं. आणि आता 4 बॉल करायच्या त्या तुम्हाला धाबा 9. एका चौकार षटकार येणं अपेक्षित आहे. जर काही नाही आला तर काम तमाम होईल. सिंगल डबलवरती आता काम चालणार नाही आहे तुमचं, कारण जेव्हा गरज होती सिंगल डबलची तेव्हा तुम्ही मोठे पटके खेळायला गेला आणि मॅच तुमच्यासाठी आता कठीण बनली आहे. ओ क्लीन बॉल, यॉर्कर, दांडा गोल, फलंदाज बाद, आणखीन एक विकेट. 3 बॉल 9. व्हॉट अ मॅच, सुपर. मी सांगत असतो की क्रिकेट हे शांत डोक्याने खेळलं जाणारं खेळ आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून क्रिकेट खेळावं लागतं. आणि अशाच मुवमेंटला आता 3 बॉल करायच्या धावा 9. सॅम ठाकूर मैदानामध्ये पाहा मिळतो आपल्याला. पहिलाच बॉल, फटका चांगला हवेत खेळल्यात. अनिल डोपरी होते त्या ठिकाणी. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला गेलाय. आणि काय घडलंय मैदानामध्ये? विकेट आली आहे रनआउटची. धाव मिळाली फक्त एकच धाव. हे असं मिसअंडरस्टँडिंग, एकाग्रता नाही आहे. एवढ्या मोठी स्पर्धा आणि अशा वारंवार चुका नाही आहे. दिस इज अ नॉट गुड क्रिकेट. 2 धावा होत्या तिथे, एकच धाव मिळाली. मात्र आता 2 चेंडू आणि बनवायच्या त्या तुम्हाला धावा 8. 1 चौकार 1 षटकार हवा आहे किंवा 2 चौकार चालतील. आता स्ट्राईकला फलंदाज पाहतोय प्रतीक पाटील.
स्ट्राईक घेतली आहे, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. प्रतीकने आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जितेश मडवीने सुद्धा कंबर कसली आहे मॅचमध्ये. सामना होता कुठे आला कुठे, अनबिलीव मॅच. असं वाटलं नाही आहे की सामना एवढ्या शेवटच्या मोमेंटला येईल आणि उसाटणे संघ पूर्णपणे या मॅचमध्ये एंट्री करेल. नाही आहे. अगदी मुरबी संघ स्तब्ध झालाय. ज्या संघाने सुरुवात चांगली केली, मात्र दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये मी पण थोडासा फाजीलपणा दाखवला त्यांच्या खेळाडूने, जिथे त्यांना एकेरी दुहेरी धाबाना घ्यायच्या होत्या. आताचा बॉल उंचाच उंच षटकार टोकला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. प्रतीक पाटीलच्या बॅटमधून आलाय षटकार. पाहायला मिळतोय कधी मुरबी संघाच्या बाजूने कधी उसाटणे टीमच्या बाजूने. प्रतीक पाटीलने षटकार टोकलाय आणि आता 1 बॉल 2 करायचे आहेत मुरबी टीमला. होड मॅच. काजाचा टोका चुकवणारा हा सामना पुन्हा एकदा आला. अद्यापर्यंत जेवढे सामने झाल्यात शेवटच्या बॉलपर्यंत सामने पाहायला मिळाला. हा विजय आमच्या आयोजकांचा, हा विजय क्रिकेटचा, ज्याने स्पर्धा भरवली आहे श्री छत्रपती ट्रॉफी. आणि या ट्रॉफीमध्ये खेळत असताना आत्ता पाहतो या मॅचमध्ये रंगत वाढली आहे. आत्ता दोन्ही संघाच्या फासण्या कशा होतील, फासफूस होतील. कारण आता 1 बॉलमध्ये 2 बनवायच्या धाबा. चला सामन्याचा रिदम तोडू नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. 1 बॉल 2. चला आता 1 बॉल 2 ज्या प्रतीकने षटकार टोकलाय त्याला आता 2 धाबा करायच्यात. फिल्डिंग अगदी जबल लावलाय जितेश मडवी, ज्याने चांगले 4 चेंडू फेकले होते. 5वा चेंडू अगदी आपटला, बाउन्स केला आणि षटकार आला. आता 1 मध्ये 2. सामना जर आवडला असेल तर टाळ्या व्हायलाच पाहिजेत. ओ चिंगो या ठिकाणी झालंय काय, वाईड बॉल. अशा विपरीत परिस्थितीमध्ये नाहीये. लाईन अँड लेंथ ज्या जितेशने चांगले पहिले 4 चेंडू फेकले होते, मग काय झालं. आता लाईन सोडून गोलंदाजी करत असताना आता 1 बॉल 1 बनवायची आहे, तरी सुद्धा प्रेशर राहील तो टीम मुरबी संघावरती. कारण 1 मध्ये 6 होतात, 1 मध्ये 1 थोडंसं कठीण असतो. आणि आता फिल्डिंग प्लेसमेंट जवळ सजवलं जाईल उसाटणे संघाच्या बाजूने. त्यामुळे तुम्हाला 1 धाव हवी आहेच. चला 1 बॉल 1 ची मॅच आहे. वाईट चेंडू फेकला गेलाय. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे. मगाशी सुद्धा असाच सामना जिंकला टीम उसाटणे संघाने आणि मागचा सामना मुरबी संघाने 6 बॉल 10 चेस केल्या. चला जास्त वेळ नको मित्रांनो, टाइम आलेला आहे, लक्षात ठेवा. पंच सुद्धा तुम्हाला सूचना करतात. मनोज सर, चला पंचांनी ज्या सूचना दिल्या त्या सूचनेचं पालन करा. हा, जर तुम्हाला धाव घ्यायची असेल तर दोन्ही फलंदाजांना क्रीज सोडावी लागेल, लक्षात ठेवा. एकाने सोडून जमणार नाहीये, हा नियम आहे. चला आता तिकडे 3 खेळाडू आहेत, इकडे आल्यात. आता तुम्ही एकंदरीत सामना सुरू करा प्लीज. पुन्हा मॅच मध्ये स्पीड अप करा विनंती करतोय अनिलजी टोपरी सर. सामन्याचा रिदम तोडू नका प्लीज. 1 बॉल 1 चा सामना आहे आणि सामना अतिशय कुशल मोमेंटला आहेत. पुन्हा एकदा टाळा वाहून द्या, कारण आता सामन्यामध्ये थरार नाट्य पाहायला मिळेल. 1 बॉल 1 आणि फटका चांगला आहे. सामना जिंकलाय टीम मुरबी संघाने.
शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय प्रतीक पाटीलच्या बॅटमधून. व्हेरी वेल प्लेड. हार्ड लक टीम. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साटणे. धन्यवाद. तर आज देखील एकच संघ आपण पुढे सरकवणार आहोत. तर मुरबी टीम संकेत आपण जाऊ नका. नकुलची पावशी यांना विनंती करीन व्यासपीठावरती. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. पिंटू शेठ म्हात्रेपाडा यांना देखील विनंती करेन व्यासपीठावरती या. सरपंच आहेत पिंटू शेठ, या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संकेत आपण जाऊ नका. हॅलो. तर या दरम्यान पाहतोय आपण एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय नकुल शेठ पावशे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आणि त्यांच्या